लक्ष द्या सगळ्यांनी. दोन्हीच्या दोन्ही आरती करायचे. मी बोललो एक टाळी वाजवायची, एक टाळी वाजवायची. मी जर बोललो दोन तर दोन टाळी वाजवायची. मी तीन बोललो तीन टाळ्या वाजवायच्या. दोन, एक, तीन, दोन, तीन, एक. ओके. तर नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अक्षय अडवळे. मी निवेदक आहे. त्याचप्रकारे मी सिने अभिनेता देखील आहे. मी बऱ्याचशा सिरियल आणि चित्रपटांमध्ये देखील कामं केलेली आहेत. आणि आज मी खास मला हिरामणी दादांनी यासाठी बोलवलं की तुम्हाला थोडंसं म्हणजे शालेय जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे किंवा आपण शालेय आयुष्य जगत असताना अजून काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो हे सांगण्यासाठी आज मला इथे बोलवलेलं आहे. सर्वप्रथम मी सगळ्या सातारा रहिवासी संघटनाचा मी धन्यवाद आभार व्यक्त करेन की त्यांनी मला तर मी आज यासाठी आलेलो आहे की आजचा दिवस चांगला आहे, रविवार आहे आणि एक नवीन गोष्ट तुम्हाला इथे शिकायला मिळेल. मला एक सांगा, आपल्यापैकी किती जण स्टेजवर समोर पुढे येऊन बोलतात? हात वरती करायचा आहे. स्टेजवर येऊन बोलू शकतोस? इथे येऊन बोलू शकतोस? कोण बोलू शकेल? आपल्यापैकी भाषण वगैरे किती जण करतात? आपल्यापैकी किती जण भाषण करतात? कोणी नाही. शाळेमध्ये छोटे मोठे भाषण, आपण भाषण स्पर्धा असते, संवाद स्पर्धा असते, आपल्यापैकी कोणी करत नाही? कोणी नाही. बरं आहे बघा, मला हेच सांगायचं होतं, आपल्यातला हा जो न्यूनगंड असतो ना तो आपल्याला बाजूला करायचा आहे. आणि भाषण कला किंवा एखाद्याशी बोलणं, माईकवर बोलणं, स्टेजवर बोलणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. त्यासाठी काय करायचं आहे, फक्त आपण थोडासा वेळ द्यायचा आहे. भाषण कला, संवाद कला. जर तुम्हाला जग जिंकायचं असेल तर तुम्ही तुमच्या वक्तृत्वाच्या जोरावरच जग जिंकू शकता. त्यासाठी तुम्ही वक्तृत्व कला शिकली पाहिजे. आता सांगायचा अर्थ असा की भाषण हे तुम्हाला आज, जसं आज शालेय जीवनापासून तुम्ही सुरुवात करता, पुढे भविष्यात तुम्हाला भरपूर स्कोप असतो. मग ते शालेय जीवन असेल, सामाजिक असेल, त्याच्यानंतर राजकीय असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन याला स्कोप आहे. तर त्यामुळे जितक्या लवकर, जितक्या कमी वयात तुम्ही या गोष्टी शिकून घ्याल तितकं तुमच्यासाठी ते बेनिफिशियल ठरेल. आणि स्टेजवर येऊन बोलणं यांनी तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. कुठेही चार संवाद बोलणं यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. तर आम्ही काही दिवसातच एक छोटीशी कार्यशाळा आयोजित करतोय. जास्त मोठी नाही, फक्त 3 दिवसाचं शिबिर आम्ही आयोजित करतोय. तर त्या शिबिरामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्याचसोबत तुम्ही चित्रपट वगैरे बघता का? सिनेमे बघता? सिरियल बघता ना? नाही बघत? काय पोकीमॉन बघतेस? तर आपण जे काही चित्रपट, सिरियल वगैरे बघतो तर त्यात कसा अभिनय करायचा? बरं, रील्स तरी बघता? रील्स नक्कीच बघत असतात. तर त्या रील्समध्ये अभिनय कसा करायचा, रील्स वगैरे कशा तयार करायच्या, किंवा आपण आपल्याला स्वतःला कसं मांडायचं. आता मला बरेच जण बोलतील की रील्स बनवायचं म्हणजे काय, हे अभ्यासापासून दूर जाणं. पण आज बरेचसे म्हणजे शिक्षक असतील किंवा ट्रेनिंग कोच असतील तर ते काय करतायत, आजकाल स्वतःच्या रील्स बनवून स्वतःचा अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणताय आणि लोकांपुढे मांडताय. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीचा टॅलेंट असेल, एखादा स्किल असेल तर ते मांडण्यासाठी आज रील्सचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि मी हे फक्त आपल्या मुलांसाठी नाही सांगायचं, ते इथे बसलेल्या प्रत्येकासाठी सांगतोय की रील्स किंवा ऑनलाईन हे असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण आपलं टॅलेंट, आपलं स्किल हे लोकांपुढे मांडू शकतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि एक बेनिफिशियल व्यवसाय आपण इथे करू शकतो. तर हे सगळ्यांसाठीच मी सांगतोय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या 3 दिवसांच्या कार्यशाळेमध्ये शिकायला मिळणार आहे. अतिशय माफक फी आम्ही इथे ठेवलेली आहे. जर आपल्याला जमलं तर आपण नक्की त्याच्यात एनरोल करू शकता, प्रवेश देऊ शकता. आणि
3 दिवसात व्यक्तिमत्व विकास तुम्हाला काय तुमच्यात चेंज हा 3 दिवसात जाणवेल. कोणी इथे बसलेल्या प्रत्येकापैकी नक्कीच हे तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला जाणवेल देखील की 3 दिवसात या मुलांमध्ये काय बदल झालेला आहे. तर आजकाल बरेचसे CBSE शाळा आहेत, मराठी शाळांमध्ये अजून त्या गोष्टी आलेल्या नाही आहेत. पण CBSE असेल, ICSE असेल, या शाळांमध्ये नाटक आणि व्यक्तिमत्व विकास हे विषय आलेले आहेत जे अजून मराठी शाळांमध्ये आलेले नाही आहेत, पण प्रामुख्याने यायला पाहिजे. कारण यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो. मुलांनी स्टेजवरती कसं उभं राहायचं, परफॉर्म कसा करायचा, भाषण कला कशी आत्मसात करायची, त्यासोबत इतर माध्यमांमध्ये इतर ज्या काही गोष्टी आहे, कला आहे, स्किल आहे, त्या कशा आत्मसात करायच्या, कशा डेव्हलप करायच्या, या गोष्टीचं शिक्षण या विषयांमध्ये दिलं जातं. तर हे विषय CBSE आणि ICSE या स्कूलमध्ये शिकवले जातात. पण मराठी शाळांमध्ये मराठी मुलांचा विकास होण्यासाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनी आपल्या शाळेच्या वतीने देखील मी सांगू शकतो की ह्या गोष्टी आपण आपल्या शाळेमध्ये जास्त नाही पण एक ड्रामा शिक्षक जो वीकली 1 ते 2 सेशन घेऊन या मुलांना व्यक्तिमत्व विकासाची माहिती देईल असं एक कार्यक्रम आपण आयोजित करू शकता. तर एवढंच मला सांगायचं होतं. आम्ही गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये कार्यशाळा आयोजित करतोय. जर आपण इच्छुक असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये एनरोल करू शकता आणि आपला व्यक्तिमत्व विकास घडवू शकता. ही कार्यशाळा फक्त लहान मुलांसाठी नाही आहे तर मोठ्या माणसांसाठी देखील आहे. म्हणजे अगदी 16 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी ही कार्यशाळा आम्ही इथे आयोजित करतोय. तर एवढं बोलतो की माझे 2 शब्द संपवतो. आणि जर आपल्याला इच्छुक असाल तर आपण नक्की एनरोल करू शकता. धन्यवाद माझं भाषण थोडं ऐकल्याबद्दल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. खूप चांगली माहिती दिली आपल्याला. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर सर्व नांदवली विभागातील कल्याण महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी उपस्थित झाले आणि बरेच काही मान्यवर थोड्याच वेळात उपस्थित होतील. या सर्वांचं आम्ही सातारकर रहिवासी संघाच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. अक्षय दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या जरा. धन्यवाद दादा. उपस्थित नांदेड चिंचपाड समाजसेवक काकातरी साहेब, राष्ट्रवादी सचिव देवबा सुरेश साहेब, मशाल साहेब, विद्यार्थी जिल्हा सचिव अध्यक्ष सचिव साहेब यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. नांदोलीचे विभाग प्रमुख पित्तूरकर साहेब देखील आलेले आहेत आपल्या कार्यक्रमासाठी. त्यांचे देखील स्वागत. अगदी काही मिनिटांमध्येच कल्याण महानगरपालिका महाराष्ट्र राज्य सचिव नवनिर्माण सेना अमोलदादा भिशे साहेब, त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 142 विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विक्रांतदादा शिंदे, अशा बरेचशा मान्यवरांचं अगदी काही मिनिटांमध्येच आगमन होईल आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुभाष सत्या ढोले साहेब यांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नांदवली गावचे समाजसेवक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सुभाष तात्या ढोले साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं प्रथमतः त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आम्ही सातारकर रहिवासी संस्था सेवक कल्याण यांच्या वतीनं आज लहान मुलांसाठी वया वाटप व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. ही संस्था कल्याण 2019 साली या ऐतिहासिक कल्याणनगरीमध्ये आपण स्थापन केली. 2019 नंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे कोरोना काळ आला, त्यामुळे आपलं काम 1-1.5 वर्ष थांबलं गेलं.
परंतु 2021 पासून या संस्थेनं या कल्याणनगरीमध्येच नव्हे तर आपला पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरपर्यंत आपण सामाजिक काम करत आलो आहे. जी बाढ परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेनं त्या जागी पोहोचून बाढ पीडितांना मदत केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली संस्था नेहमीच तत्परतेने काम करत असते. बऱ्याचशा गरजू व्यक्तींना संस्थेमार्फत आपण त्यांना दवाखान्यामध्ये जाऊन संस्थेच्या माध्यमातून मदत केलेली आहे. गेली 6 वर्ष संस्था ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतच आहे. प्रत्येक वर्षी संस्थेच्या माध्यमातून आपण मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिर याच्या माध्यमातून सामाजिक बांध ठेवत असतो. या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष अमोलदादा भिसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दादाचं टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सुस्वागतम. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी आपला वेळ देऊन अमोलदादा भिसे साहेब, त्याचप्रमाणे सुभाषदादा ढोले साहेब आणि काकातरे साहेब, मनोज नायरजी साहेब यांना मी विनंती करतो प्रथमतः प्रतिमेचं पूजन होईल आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. चेतनशील म्हात्रे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. तसेच संस्थेवरती नेहमी प्रेम करणारे आमचे सर्वांचे मित्र मान्य श्री संतोषजी कामकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही संस्थेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार, धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, सभासद, विजेतेंतर तसे सर्व मान्यवरांचं आम्ही सातारकर रहिवासी संस्था कल्याण यांच्या वतीने मनापासून धन्यवाद, आभार. शाळेचे सर जाधव साहेब यांचं देखील यांचं तिथे आगमन झालेलं आहे. संस्थेच्या वतीला त्यांचंही मनापूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे साली स्थापन झालेली संस्था सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही संस्था. आमच्या संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष मान्य श्री संपत बिरामणे साहेब, सचिव उदय कळस साहेब आणि सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद या कल्याण नगरीमध्ये आपण काम करत असताना मुलांच्या शिक्षणावरती आपण जास्त प्रमाणे या ठिकाणी काम करत आहोत. काम करत असताना सर्व
सामाजिक गोष्टीवरती आपण काम करतोय. आम्ही सातारा रहिवासी संस्था कल्याण विद्यार्थी कुलगौरव सोहळा व वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी स्टेजवरती विराजमान सर्व मान्यवरांचं प्रथमतः संस्थेच्या वतीने आम्ही सर्व स्वागत करतो. उपस्थित सर्व विद्यार्थी सभासद हितचिंतक यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत मी विनंती करतो. मान्य श्री अमोलदादा भिसे, महाराष्ट्र राज्य सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा सत्कार आमच्या संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष मान्य श्री संपत भिरामणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. दादांना विनंती करतो त्याचा तरी स्वीकार करावा. आम्ही सातारकर सामाजिक सेवा रहिवासी आज अनुभव सहकारी वयाटोसाठी अमोलदादा शिंदे आणि विक्रमदादा शिंदे विधानसभा अध्यक्ष आज खरं तर विक्रमदादा शिंदे साहेब आलेले नाही आहेत. अमोलदादांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. आजपर्यंत त्यांनी 5,000 वया वाटपाचं या कल्याण विभाग पूर्वमध्ये वाटप केलेलं आहे. खूप खूप मनपूर्वक आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. विक्रमदादा शिंदे आलेले नाही, त्यांच्या खातर नायर सर देवा सूर्यवंशी आलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप स्वागत आहे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन नागपूरचे समाजसेवक, कुस्तीगीर परिषद सदस्य आणि आमच्या संस्थेवरती विशेष प्रेम असणारे आमच्या सर्वांचे लाडके सुभाषजी ढोणे तात्या यांचा या ठिकाणी सत्कार आमच्या संस्थेचे सचिव मान्य श्री उदय करत साहेब यांच्या शुभ हस्ते करावा अशी मी विनंती करतो. तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी आपल्यासाठी वह्या दिलेल्या आहेत ते विक्रांतदादा शिंदे यांच्या वतीने मनोज नायर राष्ट्रवादी सचिव यांचा या ठिकाणी सत्कार आमच्या संस्थेचे संचालक दत्ता तरडे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो. तसेच संस्थेचे हितचिंतक चिंचवडचे कार्यकुशल समाजसेवक मान्य श्री ज्ञानेश्वर काका दरे साहेब यांचे या ठिकाणी सत्कार आमच्या संस्थेचे सहकार्याध्यक्ष मान्य श्री शैलेश सरकार साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले देवबा सूर्यवंशी साहेब जिल्हा सचिव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी आमचे संस्थेचे संचालक शरद बुलावडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. चेतनशील मागणे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे उपगजिंदार नवीन पवार यांनी करावा असं मी त्याला विनंती करतो. या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना यांचा सत्कार आमचे कार्यसभा संचालक श्री रवी साहेब यांनी करावा असे त्यांना विनंती करतो. नायर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करतो नितीन भोगाले साहेब यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच या नांदेडचे महेंद्र सिंग राजपूत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आमच्या संस्थेचे उपसचिव त्यांचा सत्कार करतील गावडे साहेब यांना विनंती करतो.
जाधव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. विनंती करतो शैलेश सपकाळे यांना. तसेच उपस्थित समाजसेवक संतोष कामकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. शैलेश सपकाळ साहेब यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच या विभागातील समाजसेवक युवा प्रमुख मान्य श्री कित्तूर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी अंकुश सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. तसेच दिल्ली गायकवाड शाळेचे संस्थापक जाधव साहेब, मुख्याध्यापक जाधव साहेब यांचाही सत्कार तन्वी साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. तसेच आपण या ठिकाणी पाहिलं मुलांना योग्य मार्गदर्शन केलं ते आपले अक्षय आळवले साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. प्रशांत चिटणे साहेब यांना विनंती करतो त्यांना सत्कार करायचा आहे. मी प्रथमतः विनंती करतो या ठिकाणी भिसे यांना की आमच्या संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष यांचा तुम्ही तुमच्या अभिभाषेत सत्कार करावा. तसेच संस्थेचे सचिव मान्य श्री उदय कळस साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी तात्याला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. या संस्थेसाठी नेहमीच कळवळले काम करणारे आमच्या समोर टिपणे वाचणारे मान्य श्री काका तरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी आज मनोगत व्यक्त करावं. सर्वांची नाव नाही घेऊ शकत. माननीय व्यासपीठ यांना मी मदत करून आज या ठिकाणी आम्ही सातारचे रहिवासी संघटना यांच्यातर्फे आज मला वाटतं व्यायाम वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरोखर सातारा संघटनेचे कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रण असतो साहेब. आणि ही संघटना जी आहे आज सतत 5-6 वर्षापासून कार्यरत आहे. ते रक्तदान शिबिर, मुलांचे शिक्षण शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम यांचे उपक्रम हमेशा चालूच असतात. आणि त्या माध्यमातून मुलांना आणि जनतेला ते चांगला संदेश देतात. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या संघटने खरोखरच नांदिवली, चिंचपाडा आणि सर्व विभागातील कार्यकर्ते चांगले कार्यरत आहेत. त्यांना सहकार्य आपले आपा शिंदेंचं, आमचं, तुमचं सर्वांचं आपलं सहकार्य असते, दात्यांचं असतं. आणि आमचे पालक संघटनेचे कामकर साहेब यांचं त्यांना सहकार्य असतं. या सर्वांचं पहिल्या प्रथम मी आभार मानतो. कारण त्यांना सहकार्य केले तर ते आपल्या माध्यमातून मुलांना किंवा आपल्या येथील जनतेला चांगला संदेश देतील. त्यांच्या माध्यमातून, त्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जास्त न बोलता आणि मलाही उशीर आहे, जायचं आहे. मी पुन्हा एकदा सातारा संघटनेचे आलेल्या पाहुण्यांचं आभार मानतो. निश्चित दादा या ठिकाणी आपण झालेले सर्वांनी तळ्याच्या गंजामध्ये त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. विक्रम खरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी रामचंद्र चिंडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी शरद बुरांडे साहेब यांना विनंती करतो त्याचा त्यांनी सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित
तसेच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चेतन शिंदे साहेब यांचा सत्कार आणि संस्थेचे खजिनदार विलाय साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करायचा. सॉरी नितेश म्हात्रे साहेबांचा सत्कार. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाला समाजसेवक आयुष तरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी दळवी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. त्या ठिकाणी मी खामकर साहेबांना विनंती करतो की आपण बोलायचे. त्या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी विद्यार्थ्यांच्या प्रति दोन शब्द बोलेन. अमोलदादांचा सर्वप्रथम धन्यवाद देईन याकरता. अमोलदादा खरंच पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 8,000हून अधिक विद्यार्थ्यांचं संगोपन करणारं व्यक्तिमत्व आहे. आज सातारा, कराड, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, मुंबई पनवेल असेल, सर्वच ठिकाणी अमोलदादा मिशनचं कार्य अप्रतिम चाललेलं आहे. मुलांना त्यांनी दत्तक घेऊन त्या विचार करा आपल्याला आपली 2 मुले किती जड असतात तरी सुद्धा आपण पाठीमागं पुढे करतो. तुमचा जो पगार असतो त्याच्यामध्ये आपण किती काट कसर करत असतो. पण आज अमोलदादाचं कार्य इतकं फास्ट आहे, अप्रतिम आहे. त्या कार्याला तोडत नाही असं कार्य आहे. अमोलदादांना मी धन्यवाद व्यक्त करतो. अमोलदादा तुम्ही माझ्या हातात माईक सोपवला. कारण विशेष म्हणजे हे जे व्यक्तिमत्व खरं व्यक्तिमत्व आहे वळामू समजून आहे. तुमच्यासाठी बोलतोय या मंडळींना तर माहितीच आहे मी काय आहे, सुभाष दादा काय आहे, आमचे दरेक दादा काय आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण जो व्यक्ती इतरांसाठी अहोरात्र मेहनत करतो, 8,000हून जास्त विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय शिक्षणामध्ये कोणतीही सुविधा असेल, कोणतंही साहित्य असेल तरी मागे म्हणून पाहत नाही असं थोर मला व्यक्तिमत्व म्हणजे अमोलदादा विषय. या ठिकाणी मी त्यांचं सातारकर रहिवासी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी नांदव विषय माझे मित्र आता सुभाषदादा ढोरे साहेब यांनी सुद्धा प्रत्येक कार्यात प्रत्येक वेळी गोरगरीब असतील, सर्वसामान्य असतील, वैद्यकीय क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, त्यांचं थोर व्यक्तिमत्व आहे, त्यांचं थोर कार्य आहे. असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुभाषदादा ढोरे. कोणताही कार्य असो, कोणताही प्रॉब्लेम असल्या, कोणतीही अडचण असल्या त्या तात्यांच्या कानावरती पडली की तात्या कधीच सांगत नाही. मग शासकीय असो, निमशासकीय असो, सामाजिक असो, कोणतेही कार्य असो, अशी ही थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आहेत. काकासाहेबांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही इथं आपण सगळे काही माहिती नाही. कारण काका सुद्धा रात्र अपरात्र काही बघत नाही. सामान्य अडचण म्हणजे काका सुद्धा पोचलेच. कोणत्याही बाबतीत असो, आता मला बाकीच्या विषयांची ओळख नाही किंवा कदाचित तेही विचार मला ओळखत नसतील. पण मी सांगतो ही जी मंडळी बाळामू बसले यांचं इथे स्थान का आहे हे तुम्ही जाणून घ्या. कारण समाजाप्रती यांचं काहीतरी देण आहे. आणि हे वरिष्ठ मंडळी जी आहेत ही वेळोवेळी सर्वांना बहुमत अनुभव असं सहकार्य करत असतात. आणि आज उद्या तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. आज अमोलदादांचं मी बोलतो तुम्हाला की 8,000हून जास्त विद्यार्थी दत्तक घेऊन पालनपोषण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अमोलदादा विषय. आजही आपल्या कल्याण ग्रामीण असो, कल्याण पश्चिम असो, सर्वच ठिकाणी अप्रतिम असं कार्य सामाजिक सेवा कोणतीही त्या ठिकाणी पोहोचल्या दादा सरळ हाताने मदत करतात. एक तुम्ही विचार करा, आपण 550 रुपये देताना आपला जीव काय होतो. पण महामू दादा हे का सरळ हाताने कार्य करतात? कारण तुमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण बाळांनो उद्या तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा आहे. तुम्ही सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन असंच थोर व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. तुमच्यामध्ये सुद्धा ती जाणीव झाली पाहिजे की
हीच अपेक्षा असते. आणि तुम्ही नक्कीच अमोलदादा असतील, सुभाषदादा असतील, काकाकडे असतील किंवा या मंचावर बसले सर्व प्रतिष्ठित मंडळी असतील, हे नक्कीच याच्यातून तयार होतील आणि समाजापर्यंत पोहोचतील अशी आशा बाळगून मी इथे तुमचा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच मी विनंती करतो नितेश दादा म्हात्रे यांनी आमच्या कार्यक्रमासाठी 2 मिनिटं शुभेच्छा द्यायच्या आहेत. आम्ही सातारकर रहिवासी सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून आज भारताचं उज्ज्वल भविष्य घडवणारे सर्व जे आपले विद्यार्थी त्यांच्यासाठी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे शालेय साहित्य वाटपाचा. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आम्ही सातारकर संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी खरोखर म्हणजे नेहमीच या चिंचवाडा गांधी विभागामध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य असो, वह्या वाटप असो, विविध साहित्यांचं वाटप आम्ही सातारकर प्रतिष्ठान करत असतो. आणि जसं खामकर सरांनी सांगितलं की तुमच्यामधनंच कोणी अधिकारी, कोणी चांगले ऑफिसर्स या ठिकाणी घडले पाहिजेत आणि या विभागाचं आपल्या साताऱ्याचं नाव तुम्ही उज्ज्वल केलं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिंदवी स्वराज्याचे स्वरसंस्थापक यशवंत, कीर्तिवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जामदार राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जे मावळे त्यांनी घडवले, जे हिंदवी स्वराज्य त्यांनी जे स्थापन केलं आणि आज खऱ्या अर्थानं जे शिक्षण आहे ते वाघिणीचं दूध आहे आणि ते पिणारा तुंबल्याशिवाय राहणार नाही. आणि या शिक्षणासाठी तुम्हाला ही सर्व मंडळीची मदत करत आहेत. खरोखर खूप खूप तुमचं अभिनंदन करावं, कौतुक करावं थोडंच आहे. आमच्याकडनं तुम्हाला काय सहकार्य लागलं तर आम्ही नेहमीच यासाठी तत्पर असू. पुन्हा एकदा या उपक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सचिव सुभाषजी गायकवाड साहेब आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा सत्कार आपल्या आम्ही सातारकर संघटनेचे सचिव उदय कळव साहेब करतील. तसेच मी विनंती करतो आमच्या संस्थेवरती प्रेम करणारे एक सच्चा समाजसेवक मान्यश्री सुभाष तात्या यांना त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थी यांना या ठिकाणी परिचय दिला जाईल. आम्ही सातारकर रहिवासी संघ कल्याणपूर्व यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि व्यासपीठावर आता सर्व मंडळी सर्वांचं नाव घेत नाही, उपस्थित व्यासपीठ आणि मुलांना वयापत्र कार्यक्रम, साहित्य वाटप कार्यक्रम सातारा रहिवासी संघटना नेहमी वर्षभर रक्तदान शिबिर असो, कोणता ना कोणता कार्यक्रम राबवत असतात. या परिसरामध्ये नेहमी अग्रेसर आहे सातारा रहिवासी संघटना. सर्व पदाधिकारी नेहमी या परिसरामध्ये कार्यक्रम कुठे ना कुठे घेत असतात नेहमी. आणि या सातारा पाठीशी मी 100% उभा राहील, खात्री देतो. आणि इथं मला 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. सर्व पदाधिकारी आभार मानतो, धन्यवाद देतो. तुमचं सांगतो जय महाराष्ट्र. तसेच या ठिकाणी इव्हन क्लासमध्ये जे पास झालेले त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. कुमारी आर्या प्रसन्न पवार इयत्ता 10वी यांचा या ठिकाणी गुणगौरव होत आहे. विद्यार्थी नसेल तर त्यांचा पालक सुद्धा या ठिकाणी जाते. कुमारी सिद्धी अविनाश बेलोशे इयत्ता 10वी, आयुष संदीप गाडगे इयत्ता 10वी, कुमार सर्वेश दळवी इयत्ता 10वी, कुमार आयुष संदीप गाडगे इयत्ता 10वी, रोहित चोरा इयत्ता 12वी, आर्यन सुर्वे 12वी, पार्थ नवनाथ झुलघरे इयत्ता 12वी, फलक अंकुश जाधव
कुमारी कीर्ती अमृत जाधव इयत्ता 12वी, कुमारी सुजल नागस्ते इयत्ता 12वी, सुमित जांभळे इयत्ता 12वी, रिया काऊळकराने इयत्ता 12वी, दिशा किर्दत इयत्ता 12वी, साक्षी रवींद्र पवार। जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना माहिती आहे, सकाळचे क्लास असतात, पावसाचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांना सुद्धा पालक सुद्धा असतील। दिशा किर्दत या ठिकाणी यांचे पालक आहेत, त्यांचं आम्ही सत्ताधारी रहिवासी संस्था कल्याण यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार धन्यवाद। सुमित जांभळे इयत्ता 12वी, रोहित चोरात इयत्ता 12वी, आर्यन सुर्वे इयत्ता 12वी, पार्थ रावनाथ जुडीगडे इयत्ता 12वी, पार्थ रावनाथ जुडीगडे इयत्ता 12वी। तरी विद्यार्थ्यांनी शिस्त पद्धतीने जशी नावं घेतली जातील तसं या ठिकाणी येऊन वैयक्तिक करायचे आहेत। अमूल्य वेळ घेऊन या ठिकाणी ज्ञानेश्वर काका खरेच या ठिकाणी आला, त्याबद्दल संस्थे वतीने आपलं या ठिकाणी खूप खूप आभार। कुमारी प्रणाली चव्हाण आहे का? कुमारी प्रणाली चव्हाण, अंतरा भिलारे, कुमारी अंतरा भिलारे या ठिकाणी संस्कृती भावना आहे। ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली जाईल त्यांनी लगेच पुढे येत आहेत। आरबी विजय शेला, सोहम मच्छिंद्र मोरे, शिवाय मच्छिंद्र मोरे, शिवांश विशाल जाधव, देवेंद्र पांडे, शिवांश निगम, पूर्वी दत्तात्रय भास्कर, अनन्या सचिन धनावडे, विहन विजय पांडे, आराध्य लक्ष्मण साळुंके, अन्वी अशोक सावंत, विठ्ठल गावदाने, ओंकार राम गावदाने, शिवांश अमित शेला, शोरा अमरा नागेसे, आद्या यादव, शिवन्या विनोद सूर्यवंशी। जे विद्यार्थी नसतील पालक सुद्धा पुढे या। रवींद्र दळवी, देवेश रवींद्र दळवी, आरोही धोंदवड, आराध्य प्रशांत जाधव, ईश्वरी मिनारे, मेघा अशोक जाधव, सान्वी हरिचंद्र जाधव, आद्या राजे सपकाळ, स्मित पिंपळे, कुमार स्मित पिंपळे, रुद्र अनिल चौगुले, आरव सचिन धनावडे, अद्वैत अतुल जुनगरे, साईराज प्रशांत चिकणे, कुमारी वेदिका राजेंद्र जाधव, मयूर रवींद्र पवार। आमच्या संस्थेचे उपखजिनदार मयूर रवींद्र पवार यांनी दिलेले कुमार पुष्कळ चव्हाण, समीक्षा चव्हाण, शरण्या विजय शेला, कृष्णा निलेश चव्हाण, श्रेयम शैलेश जाधव, प्रेम सुनील जाधव, कुमार प्रेम सुनील जाधव, त्यांचे पालक पुढे येत आहे। काव्या गणेश धनावडे, श्रिया शैलेश सपकाळ, सई संदीप भोसले, आयुष लक्ष्मण साळुंके, कुमार आयुष लक्ष्मण साळुंके, आरुष मंगेश शिंदे, अवनी राजाराम कदम,
आरोही अंकुर सावंत, सुनील बिलारे, बद्री बिलारे, सर्वांनी सांगतो दादा कुमार सुनील बिलारे, अरविंद बिलारे, सक्षम जनावरे, सोना रेड्डी, इयत्ता चौथी, सोना रेड्डी, सुरेश नाणे, शिवू अजित पाटील, आकांक्षा पाटे, आरवी हरिचंद्र जाधव, स्वराज रोडे इयत्ता चौथी, प्रणय चिकणे, आराध्य कदम, कृष्णा विकास मंदिर, आर्यन धनसुख गोळे, ओम जनावडे, विघ्नेश हनुमान नागेशे, श्रावणी सिंग रवी, आरव सूर्यवंशी, ओवी यादव, अनुष्का सिंग जाधव, आयुष चंद्रकांत बिलारे, श्रेया लक्ष्मण जाधव, इयत्ता सहावी, श्रेया लक्ष्मण जाधव इयत्ता सहावी, प्रथम अंकुर जाधव संचालकाने सगळं घाललेलं आहे. प्रणव चव्हाण, वंशिका नाणे, वैष्णवी विनोद सूर्यवंशी, आराध्य बिलारे, वैष्णवी भोसले, अर्पिता कदम इयत्ता सहावी, वेदिका प्रकाश गोगले, अक्षरा दत्तात्रय मस्कर, करण बेलोशे, सानिका संदीप भोसले, आरव अमोल बिलामणे, स्वराज किरण इंगवले, ऐका सायली रोहित देशमुख, एका सायली रोहित, सिद्धी विजय गावडे, आरव महेंद्र गव्हाणे यांचा या, श्रेया मच्छिंद्र मोरे, इयत्ता सातवी, आता या ठिकाणी इयत्ता सातवी चालू आहे. श्रेया मच्छिंद्र मोरे, स्वप्नाली दोन गवळ, साई तुकाराम मला गंधे, एका संधी, सोनय अशोक जाधव, सोनवणी चंद्रकांत बिलारे, एका संधी, भूमिका कुलते, एका संधी आहे. नियोज मस्कर, वैष्णवी विजय पाडते, हे विद्यार्थी असतील तरी पालकांनी यायचं आहे. वैष्णवी पाडते, आराध्य गणेश धनावडे, कुमार आराध्य गणेश धनावडे, सिद्धार्थ भोसले, सुनील मस्कर, ईश्वरी किरण इंगावले, मयुरी संतोष देसाई, हेमंत रचित सकाळ, एका साधवी, श्रेया राजेंद्र जाधव, तन्मय सुनील पवार, आराध्य शंकर बिलारे, अथर्व अंकुर सावंत, इयत्ता आठवी चालू होत आहे का. सक्षम विजय शेलार,
आश्रम विलेशला शिवम राहुल रावणे अंश गणे जाधव कुमार अंश गणे जाधव प्रणव यादव पूर्वा चव्हाण आर्या फुले कार्तिकी सूर्यवंशी इयत कागवे निलेश कुंदर आर्या संदीप गाडगे सिद्धी नितीन जाधव आर्या संदीप गाडगे सिद्धी नितीन जाधव सक्षम शहर साई लक्ष्मण बावधने येता बीड यश शंकर गुडवले समीक्षा पांडव पाटील श्रद्धा अविनाश बेलोसे लावणी सनावळे येता विजय यश कदम कोण आले का पवार आदर्श शहर एकता नवीन चालू आहे आदर्श शहर वेदांत आणि पाणी वगैरे एक शांतता उत्कर्ष अधिकांधळे अमर सुनील सफार अनुष्का आनंदराव कदम आदेश शिर्के जिल्हा दामळे वंदी बिरारे त्याला रवानी खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांनी शांततेत आणि शिस्तपणे यादव श्रेया दत्तात्रय दळवी जिज्ञासा शिंदे शांतला सर्वांनी शांतला श्रुतिका चंद्रकांत बिरारे कुमारी श्रुतिका चंद्रकांत बिरारे कार्तिक प्रमोद पवार ऐसा अक्षया रांधणे कुमारी अक्षया रांधणे समीक्षा रांधणे रूपाली बावधने स्वर्ण विकासाने जान्हवी दासू धुळे रेवा नामदेव सदा सूरज भोसले पूर्वा गावडे अथर्व विजय करणे अजून त्यांची नावं अक्षया रांधणे समीक्षा रांधणे मधून प्रोटेक्शन घेत आहे अंश नावळे मधून पवार अर्णव पाटील ऋतुराज पाटील आयुष सावंत सर्व मुलांनी चेहऱ्यावरती स्माइल द्यायची फोटोग्राफर मान्य श्री अशोक सावंत साहेब एक सुंदर दृश्य क्लिक करणार आहे त्या ठिकाणी 2 3 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय
या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद, संचालक, पदाधिकारी, विद्यार्थी, हितचिंतक यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रम सुंदररित्या पार केला त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी घोषित करतो.